पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे प्रसार माध्यमांना। ते असं म्हणाले की सचिन वाझे या प्रकरणामध्ये गृहमंत्री अनिल देशमुखांनी कुठलीही चूक केलेली नाही, त्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। खांदेपालटाच्या फक्त चर्चा आहेत। या क्षणापर्यंत तरी गृहमंत्री अनिल देशमुखच आहेत आणि कुठलाही प्रस्ताव किंवा कुठलीही चर्चा खांदेपालटासंदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही। कुणीही कुठलेही संकेत जरी दिले असले तरी। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि हसन मुश्रीफ या दोघांनी या संदर्भात म्हणजे आजची बैठक असो किंवा खांदेपालट असो या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची बैठक दर महिन्यामध्ये कुठेतरी आढावा बैठक होत राहत आहे आणि आज ही 4 वाजता ही बैठक 4 दिवस पूर्वी नियोजित करण्यात आली होती आणि त्या बैठक आज होणार आहे। नेहमीप्रमाणे या बैठकीमध्ये मंत्र्यांचा कामकाजचा आढावा, राजकीय परिस्थिती, संघटनेबाबत चर्चा हे दर महिन्यामध्ये जसं होत राहते त्यासाठी ही बैठक आजची आयोजित करण्यात आलेली आहे। ऑन एअर पण प्रश्न आहे, ताबडतोब बदली केली ना तात्काळ ते सगळं आता एकदा सरकारची अडचण झाली या सगळ्या प्रकरणावरून असं वाटत नाही आपल्याला? काय सरकारचा काय संबंध? ज्या पद्धतीने सरकार त्याची पाठराखण करत होते, सरकार असं म्हणत होतं की चौकशी झाली पाहिजे, चौकशी सत्य समोर एवढं म्हणत होतं, चौकशी झाली पाहिजे। मुश्रीफ साहेब, आता गृहमंत्र्यांवरच प्रश्न चौकशी व्हायची आधी फाशी देऊ नका। गृहमंत्र्यांमुळेच कुठेतरी अडचण होते आणि गृहमंत्री बदलायची आता चर्चा सुरू झालेली आहे। जयंत पाटील की अजित पवार? नाही। आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे, त्यांच्याशी अधिक बोलूया। सागर, महत्त्वाची बैठक आहे, शरद पवार सगळ्या मंत्र्यांशी बोलणार आहेत, पण काही प्रतिक्रिया ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्या मंत्र्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या, त्यांचं असं म्हणणं आहे की नियोजित बैठक आहे, साधारणपणे आढावा घेण्यासाठीची ही बैठक असते, पण काय सांगाल या सगळ्याविषयी? सागर, आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी आपण बोलूया। काही क्षणामध्ये शरद पवार मंत्र्यांची बैठक घेणार आहेत। आमचे प्रतिनिधी सागर परत जोडले गेलेले आहेत। सागर, या बैठकी संदर्भात काय अपडेट? कारण सगळे मंत्री तसं म्हणतात की ही रुटीन बैठक आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व मंत्र्यांकडून दर महिन्याला शरद पवार हे आढावा घेतात, तशा स्वरूपाचं कारण दाखवलेलं आहे। अर्थात राज्यातला जो चर्चेचा विषय आहे, जो आता महाविकास आघाडीसाठी अडचणीचा झालेला आहे, याची सुद्धा काहीशी चर्चा या बैठकीत होईल असंही सांगितलं जातं। अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साफ स्पष्ट केलेलं आहे की फेरबदल जे आहेत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदलण्यात येईल अशी जी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे ती मात्र त्यांनी फेटाळून लावलेली आहे। दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफांचं स्पष्ट मत आहे की मुन्ना यादव हा जो आरोपी आहे तो तत्कालीन गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सर्रास त्याच्यावर गुन्हे होते, पण त्याच्यावर कोणतीही कारवाई मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केली का असा प्रश्न विचारून विरोधकांचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे। पण एक सरळ जवळपास दिसते की जो वजे प्रकरण आहे आणि मुंबईचे CP हा जो बदलेल अशी एक जी चर्चा सुरू आहे, यावर काही ना काहीतरी पडसाद आजच्या बैठकीत उमटणार आहेत। कारण की गृह मंत्रालय हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि जी माहिती समोर येते त्यानुसार, जी काही आपल्याला सूत्रांनी दिलेली इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार स्वतः शरद पवार सुद्धा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीसाठी आग्रही आहेत। गेले काही दिवस ते स्वतः मुख्यमंत्र्यांना यासाठी भेटू पाहत होते, त्यांच्यापाशी हा विषय त्यांना बोलायचं होतं, पण ही भेट झाली नव्हती। आज ही बैठक झालेली आहे। कदाचित आजच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना जरी कल्पना दिली गेली नसली तरी कदाचित या बैठकीनंतरनं काही निवडक मंत्र्यांची, म्हणजे त्याच्यामध्ये जयंत पाटील असतील, अजित पवार असतील आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे असतील आणि शरद पवार असतील, यांची बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्यात याविषयीच्या संदर्भात सविस्तर चर्चा होईल असं सांगितलं जातं। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची या निमित्तानं गेले काही दिवस आधी कोरोनाच्या काळामध्ये
सरकार स्थापन झाल्यापासून पक्ष विस्तार आणि यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली जात होती. मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना आदेश दिले जात होते. पण या आत्ताच्या घडामोडीमुळे सरकार म्हणून, गृह मंत्रालय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची कुठेतरी कोंडी होतीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढच्या कालावधीमध्ये कशा स्वरूपाचे पावलं उचलायची याची देखील आजच्या बैठकीत चर्चा होईल असं सांगितलं जातं. नक्की. धन्यवाद सागर, आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसंदर्भातली. राजकीय गोटातून एक महत्त्वाची बातमी आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मंत्रिमंडळ फेररचनेसंदर्भात सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, लवकरच तुम्हाला कळेल, अशी माहिती नाना पटोलेंनी दिली. नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेनंतरच खरं तर या चर्चांना सुरुवात झाली की कुठेतरी खांदेपालट महाविकास आघाडीमध्ये होईल का, आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. एकीकडे शरद पवार, नाना पटोले मुख्यमंत्र्यांची भेट घेतात. यानंतर आता एकनाथ शिंदेंनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दरम्यान मंत्रिमंडळ फेररचनेसंदर्भात कल्पना नसून माहिती घेऊन बोलेन किंवा बोलतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तुम्ही आता जे सांगताय त्याच्यातल्या एकही गोष्टीची कल्पना मला नाही. मला आता मी CM साहेबांकडे माझ्या नगर विकास विभागाच्या संदर्भात काही कामं आहेत त्यासाठी जातोय. त्यामुळे त्यांच्याशी आता बोलल्यानंतर मी सगळं सांगू शकतो तुम्हाला. नाही, पण आज दिवसभरातला घटनाक्रम बघितला. सकाळी पवार साहेबांनी भेट घेतली, त्यानंतर काँग्रेस पवार साहेब महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत. ते नेहमी मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर चर्चा करत असतात. त्याप्रमाणे त्यांची भेट असेल. अटक झाली आहे, वाजेनं अटक झाली, त्याचा NIA तपास करते आहे, ATS तपास करते, त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही. या सगळ्या घडामोडींसह एक छोटासा ब्रेक, अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.